मित्रांनो एक वाईट न्यूज आली, तिथे गेलो आणि ते ऐकलं ते बॅक माझ्या ब्लॉग मध्ये आपले स्वागत आहे. कसं आहे मित्रांनो, बराच असणार होऊ शकतं हे सगळे इथं तुम्ही याला ओळखत असाल, तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल, तुम्ही याला ओळखत असणार. आणि हे एक डॉन आपला, आणि नंतर तुम्हाला दाखवत होता असं ते जमायचं कारण म्हणजे भरपूर मोठी स्टोरी ती तुम्हाला नंतर सांगतो. तर मग हा तुम्हाला बाहेर कोण कोण दाखवतो. बघा इथं झोक्यासाठी भांडणार आहे. बघा ही बघा ही एक ती गुड्डी आहे, ती दादे आहे आणि हे चल की आत लवकर. तर मग इथं असं डॉन पण आलेत. तर मग इथं असं जमायचा विषय असं आहे म्हणजे की मी प्रत्येक म्हणजे भरपूर ब्लॉगमध्ये बोललो होते की 100 सबस्क्राईब झाल्यावर असं काहीतरी अशी बनवून दे, पण आमचं ठरलेलं मोहब्बत का सरबत. पण तिथं गाव असं जिथं काहीच भेटत नाही. तिथं आम्हाला ते काय भेटलं नाही, कारण का सीझन वगैरे संपत आला. तर काय भरपूर कारणामुळे आम्हाला तर त्या वस्तू भेटल्या नाही पाहण्यासाठी, म्हणजे पिण्यासाठी ते. त्यामुळे आम्ही आता ठरवले बनवायचा मिल्क शेक. तर मग बघू शकता हे सगळे तर जमलेत. आम्ही दोघं तिघं जण शेफ असणार, तेवढे बनवणार आहेत. आणि मग दादा काय थोड्या वेळाने येईल, तू तर काम करतोय. काय झालं करायचं की थांब जरा. आणि मग चला मग आम्ही आता न जास्त वेळ घेता थोडं सुरू करतो, तुम्हाला बाकी सगळं नंतर सांगतो. आणि मग करूया चला सुरुवात. तर मग मित्रांनो आता बघू शकता हे बसले तसे सगळे. आणि इथं आम्ही सगळं केळी वगैरे मिल्कशेक बनवायचं, त्यासाठी केळी वगैरे सगळे लागतात. इथं आणून ही केळी वगैरे बाहेर काढते, तेवढी जेवढी पाहिजे तेवढी. इथं आपण दूध आणलंय. आता हे दूध कुठून कसं आणले माहीत नंतर सांगतो. आणि पहिले मिल्कशेकवर फोकस करूया, तो बनवून घेऊया. ते बसले आता हे पण मदत करतील, मग आम्ही पण जाऊन बनवून वगैरे आणणार, असं तसं तर प्रोसेस चालू असणार. चला मग करूया. इथं बघू शकतो गरम, इतकं भरपूर गरम झालंय. आणि बघू शकतो हे कशाने घेऊन केळं कापायला बसलेत. म्हणजे असं जुगाड करायचं लागतं गावाला सगळं ॲडजस्ट करायला लागतंय, भरपूर ॲडजस्ट करावं लागतं. ते का बसले आता केळं कापायला. आपण आता हाय तेवढे एवढं 1 लिटर दूध घालूया, जे होईल ते होईल. आणि मग बघू शकता हे खायचं काम चालू आहे, कापत खायचं काम चालू आहे. कापा गेला म्हणून सगळ्यांना खाय उगाच मस्ती उगाच. मग ह्यांचं कंटिन्यू राहू दे. तर मी दुधच बघतो काय करायचं काय नाही. आणि मिक्सर तर आपल्या वगैरे फिक्स आहे, त्याला पण लय सांभाळायला लागणार आहे. बघू जे होईल ते होईल, बघूया आताच. मित्रांनो बघू शकता मी आणि चेंड्या, हे जर चेंड्याला लाडन चेंड्या बोलवतात. आज नाव भरपूर आहे, गावच्या मध्ये नाव वेगळे असतात. तर मग आम्ही दोघं चाललोय आता बर्फ आणायला. बर्फ ठेवलाय आपल्या घरात, थोडी फ्रीज आहे. आपण मुंबईला असतो आणि आईने अण्णांना फ्रीज लागत नाही, त्यामुळे आपण काय फ्रीज ठेवलं नाही घरात. आणि मग आपण चाललो आता बर्फ आणायला. फ्रीज आहे आपल्या इकडं होऊ शकतं. मी चेंड्या तर मग चला जाऊन बर्फ घेऊन तिकडं जातो मावशीच्या घरी. तिकडं मिक्सर आहे, तिकडं लाईट पण आहे, तिकडंच आपल्याला सगळं करायचं. चला मित्रांनो एक वाईट न्यूज आली, तिथे गेलो आणि ते ऐकलं ते वेगळंच. चेंडा काय झालं तिथे गेल्यावर? काय बरं पण नाही, पाणी सांडून टाकतं त्या पोरानं. तिथे बरं बनला, म्हणजे बरं बनलंच नाही. ते पोरगं तर पाणी सांडून टाकलेलं, त्यामुळे बरं बनलं नाही. आता एक बरं बनवलं ठेवलं, सांडलंय 15 मिनिटात लगेच बरं तयार होते. लगेच लवकर असतं सांगितले. मग थोडं थांबूया आणि मग जाऊया. चला मग जाऊया. तुम्ही तो बघू शकता इथं आम्ही घेतले सगळं. आपल्या विरोधाचा समर्थक तो आपल्याला करणारे मदत. आणि बघू शकता तर मग आता आम्हाला भेटलं नाही बर्फ, तर पण तरी आम्ही ह्याच्यात म्हणजे पाणी टाकू शकतो. 2 ते 3 चमचे थंड पाणी टाकायचं आहे. आणि मग बघू शकता सांद. आणि आम्ही आता भांडे योगेश. तर मग चला मग घेतो डायरेक्ट मिक्स वगैरे करून जरा. आता माइंड ब्लोईंग बसणार नाही. आता मावशी आता मिक्सर मध्ये टाकत आहे. आता बघ मी पाणी टाकत बसतो. थोडी वाटी काय नका बाजूला. वाटी कुठे आहे? दूध एवढं लागत नाही मला. हा नाही, थोडं घेतो. मावशी बसेल.
हा होत मग बघ बारीक झालेलं. हा, जाते तू बाजूला. बारीक झालं बघून काढून त्या मला दुसरं घालून तर माझं बारीक करते. धर रे. धर. आता एका साईडला काढणार आम्ही. हा होत लवकर लवकर मी फास्ट काम करू. झालं का चांगलं बारीक झालं. नुसतं हे घालायचं असतं आधी ते हे कर दूध टाकू नका नुसतं केळ द्यायचं तुम्हाला सांगते मी केळ टाक करून अगं बघ थंड पाणी साखर केळ आणि दूध सगळं मिक्स करून त्यात टाकाय सांगितलंय. तसं नाही रे पहिला तसं होत नसतं बारीक ते काढून टाकू. हा इकडे बी बसू. तर मित्रांनो बघा आता डबल एकदा चालले आपली हाय ती प्रोसेस. ती प्लॅस्टिकची कप आणली का? नाही अगं नाही दे आहेत बघू ते ऍडजस्ट करू शकतो. मेन गोष्ट आमचा मिक्सर आहे ती कमी झालं की संपला विषय संपला. मी थोडी बारीक करते लाईट. तुम्ही थांब मोठं. मित्रांनो आता एवढं चाललेला आहे बारीक. हा हा हे फ्लेवर बघून माझ्या तोंडात पाणी आलेलं आहे. बारीक झालं का चांगलं? आता काय बारीक करायचं? हा? मी एवढ्याला सकाळपासून नाचायला लागले. पहिले मिल्कशेक. सार्थकनी चॉकलेट आणलं का? आम्हाला बरफ भेटला नाही म्हणून आम्ही थंड पाणी वाचत आहे. रात्री का आंबे ठेवले तू? अरे वत पाणी त्याला काय होते वत पाहू दे पाणी. नाही वत शेक शेक बनवते चांगलं शेक. वत बस एक दोन पेलं वत. रात्री एवढा भाई आपला बघ पाणी बघ. बोर घाल. अरे एक नंबर नशीब वेळेवर हे केलंय. हा तू 1 2 3 आता अंधार दिसतंय का? सगळं दूध होतो. सगळं कशाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्हाला होता. ए टुक टुक लागतोय तिकडं. जेवढं पाहिजे तेवढं होता जास्त होता नका. बस काय रे आणि संपते लगेच 2 मिनिटात. बघून दूध होतं. बघून दे. भात जरा आता दिसू द्या जरा बाहेर बसा. वतकी जे ह्यात वाचायचं तेवढं दिसू द्या. बस हॅलो जोरात ही राहू दे एवढं दूध. मोटरची लाईट लावून. आता ती बंद पडते बा मध्ये मध्ये. मम्मी ते आपलं ही नाही मी तर बघू शकते सगळं आम्ही घेतलंय. तर ते मिक्स करायचं काम चालू आहे. काय माहित नाही चांगलं होतं का नाही. आमचं फर्स्ट टाइम आहे. झालं चांगलं झालं ठीक नाही तर नाही. काय असेल ते घाम घुम झाले सगळे. मेन शेफ ऑफ द रसदादा. करू नका बघा. जर टाकून बघ की तू. हा थोडंच ही करून बघी कसं झालंय. टेस्ट लागले पाहिजे. मित्रांनो आता चाललोय आपण सार्थकच्या घरी. चला बघा ह्याच्या अंगात मस्ती बघा. मस्ती कमीच नाही आपल्या दादाच्या अंगात. तर असू दे मित्रांनो समजून घ्या. मित्रांनो आता थोडी बनवून सुरुवात केल्या. सगळं रेडी झालंय. तुम्हाला लास्ट सांगतो कसं बनलं सगळं तुम्हाला सांगायचंय. आणि मला बरफ शोध लावते. बरफ एक नंबर तुम्हाला दाखवतो. घरी गेलो आता जास्त हे करायला नको. चला मग तर मित्र तुम्हाला तुमचं मी लास्टला बोलतो कशी प्रोसेस आहे काय. सगळं घाय गडबड झालं. गाव आहे म्हटल्यावर तसंच सगळं होणार. सगळं घाय गडबड झालंय. आणि शकतो ह्या टोपाच आपला मिल्कशेक आहे. हो हा आपला मिल्कशेक थोडासा हे झालाय बट ठीक आहे. लास्टला बघू आता कसं चव लागते. तशी चवीवर सगळं आहे. आणि मग शकतो तर ग्लास मुंबईत असतं. मुंबईत 2 मिनिटात तयार होऊन पितात माणूस. इथं बघ कसं चालू आहे. हे योगेश आपण मेल्ट कसं केलं सांग. कॅडबरी मेल्ट झाली नव्हती मित्रांनो. ते मेल्ट कशी केली सांग रे. गरम दूध होतं. दूध गरम केलं होतं. ते दूध त्यात टाकलं थोडं आलं डायरेक्ट कॅडबरी मेल्ट बघा कशी झाली कॅडबरी. आणि ती भांडे टाकलं असं ना मशीन. आणि आम्हाला भेटत नव्हती चॉकलेट पावडर. आणि चॉकलेट पावडर भेटत मग आम्ही आयडिया लावली. म्हटलं कॅडबरी घेतली त्याला मेल्ट केली ते झाले चॉकलेट पावडर. उलट चॉकलेट पावडर कसे चॉकलेट पावडर टाकली पाण्यात टाकली दुधात टाकली हलवली की मग चॉकलेट तयार होतं. आम्ही डायरेक्ट चॉकलेट करून आणले. तर बघू शकताय
असं आता प्रत्येकाला वाटाय मग त्यात टाकायचं, मग ते आपोआप मिक्स होणार. दे भरून भरून मम्मी. आता मी माझं प्रॉमिस पूर्ण करतोय. मोहब्बत का सरबत होतं, बट गाव असल्यामुळे सीझन संपत आला असल्यामुळे ते काय झालंय, तुमच्यामुळे ते झालं. कारण तुम्ही लवकरात लवकर 100 सबस्क्रायबर कंप्लीट करून दिले नाहीत. आणि ठीक आहे तर बट आणि 100 सबस्क्राईब झाल्याबद्दल मनापासून धन्यवाद. मग असेच सपोर्ट देत राहा. आपल्याला अजून पुढे भरपूर मोठे टार्गेट कंप्लीट करायचे. आणि मग मी माझं आता बघू शकतो, मी माझं प्रॉमिस पूर्ण करतोय. चालू आहे सध्या आता तीच प्रोसेस होऊ शकतं. आता बघू शकतो मित्रांनो, ही पहिली वार आहे. कधीतरी नेक्स्ट आपण बनवूया मनात आल्यावर. आणि मग बघू शकतो ही पहिली वार आहे आमची. ही चॉकलेट वगैरे आता टाकले, सगळं चालू आहे आता सगळी प्रोसेस. चला मस्तपैकी पिऊन घेऊया. मी माझा प्रॉमिस पूर्ण करते. बसा एक गोल, या गोल बसू जरा, एन्जॉय. हा तर मग मित्रांनो, मी माझं प्रॉमिस पूर्ण करतोय सध्या प्रोसेसिंग मध्ये. तर आपण त्याला विचारूया प्रॉमिस पूर्ण होते का नाही. प्रॉमिस पूर्ण झाले का नाही. तर मग प्याच तुला सगळ्यांनी चेस अरे चेस. हा कसं झालंय नक्की पहिलं पिऊन घ्या, सांगा कसं झालंय. मस्त झालंय का, आवडलं का. चला मग मी पण पिऊन घेतो आणि एकदा म्हणजे बघू मी सांगतो तुम्हाला कसं झालंय. त्याचं काही एवढं आलं नाही रिप्लाय नीट, मी सांगतो कसं झालंय. तर मित्रांनो मी पिऊन बघितलं, एकदम झक्कासाने एक नंबर झालंय. नेक्स्टला नक्कीच करणार, मनात आलं नक्कीच म्हणजे नक्कीच करणार. इथं करेल किंवा मुंबईला करेल सांगता येत नाही, पण नक्की करणार. हे मस्त झालंय ना. चला मग आता डायरेक्ट पिऊन घेतो मी. तर मग मित्रांनो मी माझं प्रॉमिस कम्प्लीट केलेलं आहे. भले ते सांगायला ते नाही केलं, पण जे प्रॉमिस टॉपिक होता त्या टॉपिक सब्जेक्ट चेंज करून टॉपिक आहे तो ठेवून मी केलंय माझं प्रॉमिस पूर्ण. तर गाव असल्यामुळे थोडं ऍडजस्ट करावं लागलं, तुम्ही पण ऍडजस्ट करून घ्या. एक नंबर झाले, तुम्ही पण बनवा. मी तुम्हाला सगळे रेसिपी वगैरे सांगतो, नाहीतर काही स्क्रीनशॉट तुम्हाला मी दाखवतो. आणि मी पण रेसिपी सगळे मोबाईलवर बघून मी पण केलंय, पण एकदम मस्त झालंय. आणि मग आता हे सगळे चालले तर जेवढा बाय वगैरे घे, म्हणजे ते बाय आता ते चाललंय तर बाय करून जातात. चला कसं आहे मित्रांनो, विषय असा झालाय. तुम्ही म्हणाल की तू शर्ट वेगळा कपडे वेगळे कसं काय, म्हणजे तर खरं बोलतो. आणि मग खरं सांगतो की आपल्याला लाईटचं वगैरे भरपूर प्रॉब्लेम असतात. तुम्ही सध्या बघू शकता, सध्या लाईट नाही आहे. तुम्हाला मी सांगितलं लाईट कशी चेक करायची. तुम्ही बघताय सध्या तर आपल्याकडे लाईट नाही आहे. तर मग असं लाईटचे इश्यू असणार, मोबाईलचे चार्जिंग्स वगैरे संपतात, त्यामुळे मी काही शूट्स घेऊ शकत नाही. आणि मग काय शूट्स तसेच राहतात. तर खरं सांगतो म्हणजे तुम्हाला सांगतो सगळं, त्या रेसिपी वगैरे तुम्हाला सगळं सांगतो. तर पहिली गोष्ट, मी ते जे सामान कलेक्ट करायला मला इतके म्हणजे भरपूर हे झालंय. मला भरपूर पेन होतं. तर मी पडलेलो, मला मुख्खा मार लागलेला पेन होतं. त्यामुळे मी 2-3 दिवस ब्लॉगवर टाकले नाही. आणि जेव्हा माझं प्रॉमिस पूर्ण करायची वेळ आली त्यावेळेस मग मी सामान वगैरे सगळं शोध केलं, मला काहीच भेटलं नाही. आणि आपण मोहब्बत का सरबत बनवलं होतो, पण ते कलिंगड वगैरे सीझन संपल्यामुळे मला काही वस्तू भेटल्या नाही. गाव आहे म्हणून सगळं ॲडजस्ट करावं लागतं. तर असंच आहे. तर मग एल्बो वगैरे पेन होत होता म्हणून ब्लॉग पण नव्हतं टाकले. आणि मग भरपूर म्हणजे जे मिल्कशेक बनवलं ते मुंबईत 2 मिनिटात बनतं, ते इथं मी 2 तास लावलेले. कारण का इथून भरपूर गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात. आणा हे करा, नंतर लाईटचा इश्यू आला, भरपूर म्हणजे प्रत्येक गोष्ट ॲडजस्ट करावं लागतं गाव आहे म्हटल्यावर. आणि मग गावाला आपण मुंबईवर आलेलं पाहुणं, आपल्याला काही गावाला एवढं हे करणार, पण ठीक आहे. आणि मग तुम्हाला रेसिपी सांगायचा विषय असा झाला आहे, म्हणजे रेसिपी सांगतो की मिल्क तुम्हाला लागणारं साहित्य म्हणजे मिल्क, केळी, साखर आणि बर्फ आणि हे आपलं चॉकलेट पावडर. तर मग हे सगळं आणावं लागतं. मी चॉकलेट पावडरचा कसा जुगाड लागला तुम्ही ते बघितलंच असेल. आणि मग अशा गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात. मला पण हे कलेक्ट करायला भरपूर वेळ गेला, 1 तास गेला. पण ठीक आहे, चला ते सगळं सोडा. मग हे सगळं मिक्स वगैरे करून ते केळीचे थोडे पीसेस करून बर्फ प्लस दूध अँड नंतर प्लस केळी आणि थोडीशी साखर असं प्लस करून हे म्हणजे एकत्र करून मिक्स करून परत लास्ट चॉकलेट पावडर टाकून हलवून प्यायचं. मग मिल्कशेक तयार होतं. असं प्रोसेस आहे. मुंबईत 2 मिनिटाला होते.
तुम्ही बघलं बर्फच्या जागी मी थंड पाणी घेतलं, हे सगळं ॲडजस्ट करावं लागतं. तर मग हे सगळे अशी प्रोसेस आहे, तुम्ही मी नक्की करून बघा. खरं सांगतो, मनावर सांगतो की भरपूर एकदम झकास म्हणजे एकदम मस्त झालं होतं. आणि मग एवढंच सांगण्याचं तात्पर्य. आणि आता ब्लॉग म्हणजे नेहमी पडत जातील, थोडा विश्वास म्हणजे खांद्याचं पेन बिन असल्यामुळे मी नाही बनवला. तर मग जास्त काय सांगण्यासारखं नाही. मग जास्त न बोलता आजचा ब्लॉग इथंच संपला. जय हिंद, जय महाराष्ट्र, बाय.